अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला छान सुखाचा जावो. स्वामींच्या कृपेने तुमचे सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन माहितीच्या व्हिडिओला सुरुवात करते. 6 जुलै 2025 ला देवशयनी आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. या दिवसापासूनच चातुर्मासाला सुरुवात होते. या दिवसापासून भगवान श्री हरी विष्णू हे योग निद्रेत जातात आणि चातुर्मास सुरू होतो. आणि चातुर्मास म्हणजे 4 महिन्याचा हा कालावधी देव उठणी एकादशीच्या दिवशी समाप्त होतो. म्हणजेच देव उठणी एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णू त्यांच्या योग निद्रेतून जागे होतात. म्हणून ह्या 4 महिन्यांमध्ये भगवान श्री हरी विष्णूंचे तत्व या भूतलावावरती या पृथ्वीवरती प्रचंड प्रमाणात जागृत झालेले असते. म्हणूनच या 4 महिन्याच्या चातुर्मासामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये व्रतवैकल्य केले जातात. अनेक प्रकारचे पारायण केले जाते, उपवास केले जातात. त्यातच श्रावण महिना देखील येतो आणि गणपती बाप्पाची सेवा देखील ह्याच वेळी केली जाते. त्याचबरोबर महादेवांची सेवा, त्याचबरोबर दिवाळी देखील गणपतीच्या नंतर येते. अशा प्रकारे आपण या चातुर्मासाच्या महिन्यामध्ये जास्तीत जास्त सेवा आपण करत असतो. या दिवसांमध्ये या पृथ्वी तलावावरती त्यांचा अंश खूप जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जागृत झालेला असतो आणि म्हणूनच आषाढी एकादशीला खूप जास्तीत जास्त महत्त्व आहे. आपण आषाढी एकादशीचा उपवास करतो, परंतु हा उपवास कसा करायचा आहे अगदी या संदर्भातील माहिती आहे. आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचे म्हणजे ज्यांना उपवास करणे शक्य नाही आहे, कारण कोणी महिला गर्भवती असतील, प्रेग्नेंट असतील किंवा कोणाला मेडिकल इश्यू असतील, त्याच्यामुळे त्यांना गोळ्या घ्यायच्या असतात, किंवा मग अशा व्यक्ती ज्यांना खाणे कंपल्सरी आहे अशा व्यक्तींनी उपवास नाही केला तरी चालेल. म्हणजेच आपण आषाढी एकादशीला उपवास केला तरी देखील चालेल, नाही केला तरी देखील चालेल, परंतु उपवास केला आणि नाही केला तरी देखील आपल्याला काही नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. आणि तेच नियम आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. 6 जुलै 2025 रविवारी या दिवशी आषाढी एकादशी आलेली आहे आणि एकादशीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला सोडला जातो. परंतु बऱ्याचशा अशा भागामध्ये लंगडी एकादशी केली जाते, म्हणजे सकाळी फलाहार करायचा आणि संध्याकाळच्या वेळेस आपण छान जे रोजच्या जेवणामध्ये जेवतो, म्हणजे पोळी भाजी वरण भात जेवून त्या ठिकाणी उपवास त्यांचा सोडत असतात. परंतु सर्वात आधी आषाढी एकादशीचा उपवास आणि कार्तिक एकादशीचा उपवास हा म्हणजेच आपण आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी हे 2 उपवास आपण केले तर संपूर्ण 24 एकादशी केल्याचे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होते. म्हणजे ज्या 24 एकादशी असतात त्या एकादशीचे फळ आपल्याला मिळत असते. म्हणून अगदी सर्वच जण विठुरायाची आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशीचे उपवास करत असतात. आता बघा, कुणाला जर मेडिकल इश्यू आहे परंतु त्यांची इच्छा आहे आषाढी एकादशीचा उपवास करणे, परंतु मेडिकल इश्यूमुळे त्यांना दिवसभरामध्ये त्यांना त्यांचे टॅबलेट्स गोळी वगैरे घ्यावी लागते, किंवा गर्भवती महिला असतील किंवा आणखीन काही इश्यू असेल त्याच्यामुळे देखील तुम्हाला हा उपवास करणे शक्य नाही, तर काही हरकत नाही. बघा, सर्वात प्रथम आपण आपल्या आत्म्याला, आपल्या शरीराला जपायचे आहे. विठुराया पांडुरंग हा प्रत्येकाच्या आत्म्यामध्ये, प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. म्हणून जर उपवास करणे काही कारणास्तव आपल्याला शक्य नसेल तरी देखील चालेल, फक्त काही नियम आहेत ते पाळणे अत्यंत आपल्याला गरजेचे असते. आता पहा, या वर्षी म्हणजे 2025 मध्ये आषाढी एकादशी ही रविवारी आलेली आहे आणि काही ठिकाणी शनिवारी त्यांच्या घरामध्ये नॉनव्हेज म्हणजे मांसाहार केला जातो आणि ते शनिवारी मांसाहार खाऊन घेतात. अगदी 10-11 वाजले रात्रीचे तेव्हा देखील ते मांसाहार ते खाऊन घेतात आणि दुसऱ्या दिवशी आषाढी एकादशी आहे, रविवारी एकादशी आल्यामुळे आणि त्या कारणामुळे ते रविवारी एकादशीचा उपवास ते करत असतात. परंतु तुम्ही शनिवारी मांसाहार खाऊन लगेचच रविवारी एकादशीचा उपवास केला तर त्याचे फळ तुम्हाला अजिबात मिळणार नाही. कारण एकादशीच्या आदल्या दिवशी जी दशमी असते त्या दशमीच्या संध्याकाळी आपल्याला हलका फुलका आहार घ्यायचा असतो. कारण जेणेकरून आपण दुसऱ्या दिवशी म्हणजे एकादशीला जो उपवास करणार आहोत त्या दिवशी आपण जे दशमीच्या दिवशी फल आहार घेतलेला आहे तो पचायला आपल्याला सोयीस्कर जाईल.
बघा, पावसाळ्यामध्ये आपल्या प्रत्येक मानवाची शरीराची जी पचनक्रिया आहे ती अतिशय मंद गतीने ती चालत असते, म्हणजे मंदावलेली असते. म्हणून आषाढी एकादशी ही पावसाळ्यातच येते आणि पावसाळ्यामध्ये प्रत्येकाचा आहार हा अगदी हलका-फुलकाच असावा. बघा, काही भागांमध्ये संध्याकाळी 7च्या नंतर माणसं जी काही आहेत, ते एकादशीचा ज्यांना उपवास करायचा आहे, ते संध्याकाळी 7च्या नंतर जेवण करत नाहीत, म्हणजे दशमीच्या दिवशी. कारण त्यांना एकादशीचा उपवास करायचा आहे, म्हणून त्याच्या आदल्या दिवशी दशमीला संध्याकाळी 7च्या आधीच जेवण करून घेत असतात. आता यावेळेस रविवारी एकादशी आलेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला शनिवारी कृपा करून मांसाहार हा घ्यायचा नाही आहे. त्याचबरोबर आपण वर्किंग आहोत, तर संध्याकाळी 7च्या आत आपण जेवण करणे वगैरे शक्य नाही. परंतु आपल्याला एकच दिवस फक्त त्रास होणार आहे आणि आपल्याला फक्त हलका-फुलकाच आहार घ्यायचा आहे. अगदी सर्वजणच हा आहार नक्कीच घेऊ शकता. म्हणून कृपा करून शनिवारी मांसाहार, मद्यपान करून रविवारी आषाढी एकादशीचा उपवास करू नये, कारण त्या उपवासाचं तुम्हाला काहीही प्राप्त होणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आषाढी एकादशीचा उपवास हा रविवारी पूर्ण दिवसभर करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला रात्री काहीही दुसरे अन्न खायचे नाही, जेवायचे नाही. आपल्याला रात्री देखील उपवासमध्येच ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला आपल्याला हा उपवास सोडायचा आहे. एकादशीच्या दिवशी तुम्ही भगर, खिचडी, फळं किंवा इतर काही ज्यूस वगैरे तुम्ही घेऊ शकता, परंतु तुम्ही जेवण करू शकत नाही. आणि दुसऱ्या दिवशी द्वादशीला तुम्ही हा दुपारी म्हणजे सकाळी 10च्या नंतर हा उपवास सोडायचा आहे. आता कोणाकोणाच्या घरी फक्त हा द्वादशीच्या दिवशी उपवास हा चहा, बिस्किट किंवा ठोस, खारी असे खाऊन हा उपवास सोडला जातो. कारण त्यांना असे वाटते की सकाळ सकाळ एवढे जेवण कोण करणार आहे आणि वर्किंग असतात, मुलांची शाळा वगैरे काही असतं. परंतु आपल्याला हा एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी पूर्ण जेवणावरच म्हणजे पोळी, भात, आमटी, वरण, भाजी असे पूर्ण जेवण करूनच आपल्याला हा उपवास सोडायचा आहे. त्याचंच आपण नैवेद्य आपल्या देवघरात आपल्या देवांना, विठुरायांना दाखवायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण हा उपवास सोडायचा आहे. फक्त चहा, बिस्किट, खारी, टोस्ट वगैरे किंवा आणखीन काही तुम्ही नाश्त्यासारखे काही पदार्थ खाऊन तुम्ही उपवास सोडत असाल, जर तुम्हाला अजिबात असे करता येत नाही, असे करणे योग्य नाही. त्याचबरोबर काही भागांमध्ये बघा, लंगडी एकादशी केली जाते. लंगडी एकादशी म्हणजे दिवसभर ते उपवास करत असतात आणि संध्याकाळी ते उपवास सोडत असतात. परंतु अशा उपवासाचा काहीही अर्थ राहत नाही. असा उपवासाचं कुठलंही फळ आपल्याला प्राप्त होत नाही. त्याऐवजी तुम्ही जर उपवास नाही केला तरी देखील चालेल. कारण विठ्ठल हा आपल्या हृदयामध्ये आहे. आपण उपवास न करता फक्त दिवसभरामध्ये विठुरायाचं नाव आपल्या मुखात ठेवले, विठ्ठल 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 हे नामस्मरण आपण जपत राहिलो तरी देखील चालेल. म्हणून जर तुम्ही सकाळपासून अगदी संध्याकाळपर्यंत उपवास धरून रात्री आपण जेवण्यासारखा उपवास सोडणार असू, तर त्या दिवशी तुम्ही उपवास करू नका. तुम्हाला जर द्वादशीला उपवास सोडणे शक्य आहे तरच तुम्ही एकादशीचा उपवास करा. आता जे एकादशीचा उपवास करत नाही त्यांनी एकादशीच्या दिवशी अगदी तामसिक पदार्थांचं सेवन करायचं नाही. त्या दिवशी तुम्ही जे जेवण करत आहात ते सात्विक पद्धतीने बनवा. कांदा लसूण विरहित जेवण करा. त्याचबरोबर आषाढी एकादशीच्या दिवशी मांसाहार, मद्यपान देखील आपण आपल्या घरामध्ये करायचे नाही. घरामध्ये मांसाहार शिजवायचा नाही. म्हणजेच ज्यांना आषाढी एकादशीचा उपवास करणे शक्य नाही अशांनी त्या दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी भात आणि कांदा लसूण विरहित जेवण घ्यायचे आहे आणि भात घ्यायचा नाही, म्हणजे भात त्या दिवशी खायचा नाही. अर्थात आषाढी एकादशीचा उपवास ज्यांनी केलेला आहे ते भात त्या दिवशी खाणार नाही. परंतु ज्यांनी एकादशीचा उपवास केलेला नाही त्यांनी देखील रविवारी दिवसभरामध्ये भात खायचा नाही. एकादशीच्या दिवशी संपूर्ण देवी देवतांचा देखील उपवास व्रत असतो. म्हणून एकादशीच्या दिवशी आपण देवांना जेवणाचा नैवेद्य दाखवायचा नाही. ह्या दिवशी आपण फक्त देवाला खडीसाखर, दूध साखर किंवा मग गोड पदार्थ, त्यात देखील फक्त मिठाई किंवा मग एखाद्या फळाचा नैवेद्य आपण एकादशीच्या दिवशी आपल्या देवांना दाखवायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी द्वादशीला आपण जे पूर्ण जेवण तयार करणार आहोत, पोळी, भात, भाजी, आमटी, वरण असे पूर्ण जेवण आपण आपल्या देवघरामध्ये देवांना नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्याच्यानंतर आपला एकादशीचा उपवास सोडायचा आहे. आता ज्यांना
उपवास आषाढी एकादशीचा करायचा आहे अशा व्यक्तींनी म्हणजे ज्यांना सवय आहे मद्यपान करण्याची, तर त्यांनी शनिवारी आणि रविवारी तर आपला उपवास असणार आहे. त्याचबरोबर सोमवारी म्हणजे शनिवार आणि सोमवार या दोन्ही दिवशी आपल्याला मांसाहार मद्यपान वर्ज्य करायचा आहे. म्हणजेच आपल्याला शनिवारी, रविवारी आणि सोमवारी या तिन्ही दिवशी सात्विक राहायचे आहे. सात्विक भोजन घ्यायचं आहे. जे उपवास करणार आहेत त्यांनी रविवारी भोजन करायचे नाही. जे उपवास करणार नाहीत त्यांनी शनिवार, रविवार, सोमवार या तिन्ही दिवसाला सात्विक भोजन करायचे आहे. मांसाहार करायचा नाही, मद्यपान देखील करायचं नाही, कोणतेही व्यसन शनिवारी आणि सोमवारी देखील करायचे नाही. मगच तुम्हाला हा एकादशीचा उपवास लागू होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचे सांगायचे म्हटले तर एकादशीच्या दिवशी तुळशी माताचा देखील व्रत असतो, उपवास असतो. म्हणून एकादशीच्या दिवशी तुळशीला जल अर्पण करायचे नाही. त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श देखील करायचा नाही. तुळशीचे पूजन आपण ह्या दिवशी करायचे आहे, परंतु लांबूनच करायचे आहे. तुळशीच्या रोपाला, तुळशीच्या वृंदावनाला आपण लांबूनच हळद कुंकू अर्पण करायचं आहे, अक्षता अर्पण करायचं आहे, धूप दीप अगरबत्ती तिला ओवाळून घ्यायचं आहे. परंतु हे सर्व पूजन आपण लांबूनच करायचे आहे, तिला अजिबात स्पर्श करायचा नाही. एकादशीच्या दिवशी तुळशीचा निर्जळी उपवास असतो, म्हणून आपण नक्कीच हे लक्षात ठेवायचे आहे. एकादशीला आपण तुळशीला जल द्यायचं नाही, अर्पण करायचं नाही. आणि अर्थात एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीची गरज पडणार आहे, कारण एकादशी हा पूर्णपणे समर्पित आहे हा भगवान श्रीहरी विष्णूंना. आणि श्रीहरी विष्णूंना तुळशी ही अत्यंत प्रिय आहे, म्हणून त्यांना तुळशी आपल्याला एकादशीला अर्पण करायचीच आहे. म्हणून आपण एकादशीच्या आदल्या दिवशीच तुळशीला आपण तिला प्रार्थना करून तुळशीचे पान तोडायचे आहे. आणि तुळशीचे पान हे स्त्रियांनी, महिलांनी तोडायचे नाही. घरातील इतर पुरुष मंडळी किंवा इतर लहान मुलांना वगैरे सांगून तुळशीचे पान आदल्या दिवशी तोडून घ्यायचे आहे. एकादशीच्या दिवशी तुळशीचे पान अजिबात तोडायचे नाही, तिला स्पर्श करायचा नाही. किंवा मग आपण आदल्या दिवशीच बाजारातून तुळस घेऊन यायची आहे. तर आपण एकादशी व्रत करत असताना तुम्ही किती सात्विक आहे, तुमचे मन किती शुद्ध आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे धूम्रपान मद्यपान तर अजिबात करायचेच नाही. परंतु जेव्हा तुम्ही उपवास करणार असाल किंवा नसाल, कुणाची निंदा वगैरे देखील करायची नाही, कोणाचाही अपमान करायचा नाही. या गोष्टी आपल्याला अजिबात करायचे नाही. आपण जेवढे ह्या गोष्टींचे पालन करणार आहोत तेवढाच आपल्याला जास्तीत जास्त फायदा होईल. आणि खरं तर कधीच कुठलीही निंदा वगैरे करायचीच नसते, कारण आपण कधीही जर कोणाबद्दलही वाईट बोललो तर त्याचे सर्व दोष ते काही आहेत ते आपल्यालाच लागत असतात. आणि असे कोणीही नाहीये की ज्याला स्वतःचे दोष असे नाही आहेत, म्हणून आपण दुसऱ्यांचे दोष देखील आपल्यासाठी घेऊ. म्हणून एकादशी असो किंवा एकादशी नसो, अगदी दररोजच्या दिवशी देखील कोणाबद्दलही वाईट चिंतन करायचे नाही, कोणाचीही निंदा नलस्ती करायची नाही. त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी आपल्याकडून जेवढे अन्नदान होईल, जेवढे गरजूंना आपण मदत करू शकतो आपल्या यथाशक्ती, आपल्या इच्छेप्रमाणे तेवढे करायचे आहे. त्याचबरोबर आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला नक्कीच विठुरायाचे, पांडुरंगाचे दर्शन घ्यायचे आहे. तुमच्या ठिकाणी आजूबाजूला म्हणजे जवळच्या परिसरामध्ये पांडुरंगाचे मंदिर असेल तर नक्कीच त्या ठिकाणी जा. भगवंत विठुरायाचे छान दर्शन करा. की तुम्हाला जर असे बाहेर जाऊन विठुरायाचे दर्शन करणे शक्य नसेल तर आपण आपल्या घरामध्येच, आपल्या देवघरामध्ये सर्वांच्या घरात बाळगोपाळ म्हणजे कृष्णा किंवा मग विष्णूंची मूर्ती ही नक्कीच असेल, त्यांची आपण छान पंचोपचारी पूजन करायचे आहे. छान त्यांना देखील आपण सजवायचे आहे, कारण बाळगोपाळ कृष्ण विष्णू रूपच आहे. आणि कटेवर कर ठेवून उभे असलेले पांडुरंग विठ्ठल देखील विष्णू रूपच आहे. म्हणून अशा प्रकारे आपल्याला हे सर्व नियम आषाढी एकादशीला पाळायचे आहेत. तर आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त आपल्या या माहितीला लाईक करा, शेअर करा.